एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सकल पसारा, एक राम जगसे न्यारा. या संत कबीराच्या 4 लाईन्स आहेत. पण या लाईन्सचा नेहमी चुकीचा अर्थ काढला जातो, की असं विद्वान लोक म्हणतात. चुकीचा अर्थ आहे हा, की एक राम जो आहे, जो रामायणामध्ये वर्णन केलेला तो राम वेगळा, आणि ज्याला परब्रह्म म्हणतात, परमात्मा म्हणतात, तो राम वेगळा. हा, पण असं नाही आहे. हे एकाच रामाचे 4 रूपात 4 प्रतलावर, रिअलायझेशनच्या 4 प्रतलावर केलेलं वर्णन आहे. फार सुंदर ओळी आहेत. की पहिली लाईन जी आहे, एक राम दशरथ का बेटा, तर पहिल्यांदा रामायणामध्ये ज्या रामाचं वर्णन केलेलं आहे तो सगुण राम आहे. हां, तो कसा आहे, तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो किंवा राजीव लोचनम, इतका सुंदर आहे. आणि त्याच्या लीलेचं वर्णन केलेलं आहे. तर तो राम, त्या रामाशी पहिल्यांदा प्रेम होतं. मग पुढं हे रिअलायझेशन वाढलं की दुसरा राम कळायला लागतो. म्हणजे त्याच रामाचं खोलवर जाऊन अजून जाणीव व्हायला लागते. तो खोलवरची जी जाणीव आहे ती काय, एक राम घट घट में बैठा. मग तोच सगळ्या हृदयामध्ये बसलेला दिसायला लागतो. आणि मग प्रत्येकाविषयी ते जे रामाविषयी प्रेम होतं ते प्रत्येकाविषयी यायला लागतं. जे जे देखी जे भूत ते ते माणी जे भगवंत, किंवा हे समस्त ही श्री वासुदेव, या टाईपचं. त्याच्यानंतर जे येतं, एक राम का सकल पसारा, म्हणजे हे ब्रह्मांड ज्याचं आहे, जो ब्रह्मांडपती आहे, जो या सगळ्याचा मालक, एका जगतरूपाने जो समोर उभा आहे, सर्व खलु इदं ब्रह्म, त्या रामाची अद्वैत अनुभूती यायला लागते. ती अद्वैत अनुभूती आल्यानंतर हे पुढचं प्रतल आहे, की पुढच्या रिअलायझेशनमध्ये मनुष्य जातो. आणि चौथं जे आहे की एक राम इन सबसे न्यारा, तर याच्यापेक्षाही वेगळा राम उरलाच नाही का, जो घटघट में बैठा आहे, किंवा सकल पसारा, जगदरूपाने जो राम आहे, याच्यापेक्षा एक वेगळा राम आहे जो चिंतनात आहे. हां, जो सांभाळणारा आहे, जो मला तारणारा आहे, जो सतत माझ्यासोबत असतो, तो राम, तो निराळा आहे, तो आनंद विग्रह आहे. आणि तो आनंद विग्रह हा यांच्यापेक्षा वेगळा आहे. उत्तम पुरुषस्तु अन्य, भगवद्गीता सांगते की उत्तम पुरुष कोणीतरी वेगळा आहे, तर तो हा वेगळा राम आहे. असं एकाच रामाचं 4 रिअलायझेशनच्या स्टेजवर वर्णन संत कबीरांनी अतिशय सुंदर केलेलं आहे. या रामनवमीचं, रामाचं आपलं स्मरण झालं. सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा. जय श्रीराम.